नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि याच्यापूर्वीही आपण याबद्दल डिस्कस केलं होतं की स्त्री 2 सिनेमा येणार आहे, त्याच्या आधी मुंजा येणार होता, ह्याची पण आपण डिस्कशन केलं, त्याचा रिव्ह्यू केला. आणि आज आपण मच अवेटेड आणि ज्याची आपण सगळ्यात जास्त वाट पाहत होतो म्हणजे स्त्री 2 हॉरर कॉमेडी सिनेमा, ज्याची सगळ्यात जास्त हवा आहे, जी आत्ता रिलीज झालेला आहे 15 ऑगस्टला. आणि तो त्याचे तिकीट रेटसुद्धा जास्त आहेत आणि त्याचे थिएटर हाऊसफुल होत आहे. सो तो सिनेमा, त्याचा आज रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. तर स्त्री 2 पाहण्याआधी तुम्ही स्त्री 1चा जो फर्स्ट पार्ट आहे तो नक्की पाहावा. तो पाहिल्यावरच तुम्हाला स्त्री 2मध्ये काय चाललं आहे ते कळणार, नाहीतर तुम्ही डायरेक्टली स्त्री 2 बघायला गेला तर तुम्हाला ते नाही समजणार आहे. तर हा सिनेमा स्त्री 2 हा सिनेमा थोडासा वरच्या लेवलला नेऊन त्याने ठेवलेला आहे. त्याच्यातली स्टोरी पुढे सरकते. जिथे संपलेली आहे स्त्री 1 पार्ट 1ची स्टोरी, त्याच्याच पुढे स्त्री 2ची स्टोरीच कंटिन्यू चालू होते. म्हणजेच ओ स्त्री रक्षा करणं, आणि तिथे स्त्रीची मूर्ती उभी केलेली आहे चंदेरी गावाच्या गेटच्या बाहेर. तर ती मूर्ती बघून ही जी स्त्री आहे ती परत निघून जाते, चंदेरीतून निघून जाते कायमची. आणि त्यानंतर चंदेरीचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असं दाखवलं आहे. पण याच्यामध्ये एक मोठी गोष्ट ही घडते की ही स्त्री निघून गेल्यामुळे जो सरकटा आहे तो मोकळा होतो आणि तो बाहेर येतो. स्त्री जी होती त्याच्यामुळे पुरुषांना त्रास होत होता, पण हा जो सरकटा आलेला आहे तो बायकांना त्रास देतो आहे. तर ह्याच्यात पण ते एक्सप्लेन केलं आहे की याचं तुम्ही ट्रेलर पाहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच समजलेलं आहे की तो सरकटा परत आलेला आहे आणि तो स्पेसिफिकली मॉडर्न विचारांच्या मुलींनाच घेऊन जातो आणि त्याच्या थ्रू त्याचं काही कार्य आहे त्याला पूर्ण करायचं आहे. आता हा सरकटा आलेला आहे, ह्या सगळ्या मुलींना घेऊन जातो. कुठे घेऊन जातो, त्या मुलींना ते कसे सोडवणार. आता त्याच्यामध्ये हा जो विकी आहे, राजकुमार राव यांनी जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे विकी, तो जो हिरो आहे चंदेरीचा, तर तो यांना कसं सोडवणार. त्याच्यात त्यांची जी मित्रमंडळी आहेत ते त्यांना कसं मदत करणार आहेत, म्हणजे जना आणि बिट्टू हे त्यांना कसं मदत करणार आहेत. त्याच्यानंतर चंदेरी पुराणमधली जी पानं हरवली आहेत ती पानंसुद्धा त्यांच्या समोर आलेली आहेत. आणि त्याच्यानंतर ते सरकट्याबद्दल कशी माहिती मिळवणार, सरकट्याकडे कसं पोचणार आणि त्याच्यावर मात कशी करणार, हे पाहण्यासाठी तुम्हाला स्त्री 2 पाहावा लागेल. ओके. स्त्री 2मध्ये तुम्ही जर त्याचं बॅनर पाहिलं की त्याचे पोस्टर पाहिलेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉमिनेंटली श्रद्धा कपूरला हायलाईट केलेलं दिसतं आहे. परंतु सिनेमामध्ये तिचा ॲपिरन्स थोडा कमी आहे, पण तिने हिरोसारखंच काम केलेलं आहे असं मी म्हणेन. ह्यातला जो एंडिंगचा सीन आहे त्याच्यात तो व्यवस्थित चित्रित झालेला आहे. फक्त आपण हा सिनेमा जेव्हा पाहतो तर त्याच्यासाठी आपल्या अपेक्षा खूप जास्त होत्या, खूप जास्त हाईप होते. ह्याचे आपण रिव्ह्यूज पाहिलेत, कारण स्त्री पार्ट ज्यांनी फर्स्ट पाहिलेला आहे त्यांच्या खूप जास्त अपेक्षा होत्या स्त्री 2कडून. तर त्या अपेक्षा घेऊनच आपण हा स्त्री 2 बघायला जातो. कदाचित त्यामुळेच असेल की हा सिनेमामध्ये आपल्याला थोडंसं काहीतरी मिस होतं आहे, काहीतरी चुकतं आहे, काहीतरी राहिलं आहे, काहीतरी कमी पडलं आहे, थोडंसं मीठ कमी पडलं आहे असं तुम्हाला जाणवेल हा सिनेमा पाहताना. सिनेमामध्ये जी काही गाणी आलेली आहेत ती स्टोरीला धरून आहेत. स्टोरी पूर्ण एक्सप्लेन केली जाते आणि एंडिंगपर्यंत आपल्याला समजलं जातं. त्याच्यानंतर ह्या मॅडक युनिवर्समधले जे बाकीचे सिनेमा आहेत ते ह्याच्याशी कनेक्टसुद्धा केले जातात. हा सिनेमा पाहताना आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की स्त्रीचा जो फर्स्ट पार्ट आहे तो बघून जायचा आहे. त्याच्यानंतर त्याचे पोस्ट क्रेडिट सीन आहेत ते सुद्धा आपल्याला मिस नाही करायचे आहेत. ओके. सो जर तुम्ही मॅडक युनिवर्सला फॉलो करता आहात तर तुम्ही हे सगळंच व्यवस्थित फॉलो कराल ह्याची मला खात्री आहे. या सिनेमाला द्यायचे असतील तर मी याला 5 पैकी 3 स्टार देईन. फक्त निगेटिव्ह गोष्टी सांगायचं तर ह्याच्यात थोडंसं मीठ कमी पडलं आहे. आणि त्याच्यानंतर एंडिंग जे पोस्ट क्रेडिट सीन आहे त्याच्यामध्ये 2 गाणी आहेत. आता 2 गाणी म्हटलं की आपले ऑलरेडी पूर्ण आपण पिक्चर बघितलं आहे. पोस्ट क्रेडिट सीनसाठी आपण थांबतो, त्याच्यात एक गाणं संपलं, एक सीन लागला, परत दुसरं गाणं लागलं, परत पोस्ट क्रेडिट सीन. सो आपला पेशन्स संपलेला असतो, आपल्याला उठून निघायचं असतं. सो ती जी 2 गाणी त्याच्याऐवजी एकच गाणं असतं तर फार बरं झालं असतं. आणि जे थोडंसं सांगितलं की काहीतरी थोडंसं कमी पडलं आहे तर ते अजून थोडंसं भर हवी होती, किंवा मे बी आपण ज्या अपेक्षा करतो आहे त्या अपेक्षा थोड्याशा कमी पडल्या आहेत असं म्हणेन. म्हणून मी ह्या सिनेमाला देते आहे 3 स्टार. सिनेमा चांगला आहे, नो डाऊट चांगला आहे, पण तो
तेवढ्या लेवलला नाही पोचला जेवढी लोकांची अपेक्षा होती, असं माझं प्रामाणिक मत आहे. सो हा सिनेमा नक्कीच तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करू शकता. ह्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यात साऊंड इफेक्ट आहे, ज्याच्यात काही हॉरर सीन आहे ज्याच्यामुळे आपण घाबरतो सुद्धा. साऊंड खूप जास्त आहे, म्हणजे स्त्री समोर येते आणि त्याच्यानंतर तो सरकटा समोर येतो. ते सीन बघायला थोडंसं थ्रिल आहे, याच्यामध्ये ॲक्शन आहे, कॉमेडी आहे आणि हॉररसुद्धा आहेच आहे. सो ह्या सिनेमामध्ये सगळंच पॅकेज दिलेलं आहे एंटरटेनमेंटचं. सो म्हणून हा पिक्चर तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल याची मला खात्री आहे. तुम्ही जर सिनेमा पाहिला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच.